एखादा पुरुष तुमच्या प्रेमात वेडा झाला आहे की नाही या 10 मानसशास्त्रीय संकेतांमधून सत्य ओळखा. तुम्ही कधी एखाद्या पुरुषाच्या वागण्यात अचानक बदल जाणवला आहे का? एक दिवस तो अगदी सामान्य होतो आणि दुसऱ्याच दिवसापासून तो तुमच्या प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर देऊ लागला. तुमच्या प्रत्येक गोष्टीवर हसू लागला आणि तुमच्या आजूबाजूला वारंवार दिसू लागला. जर तुम्ही हे पाहिले असेल तर थांबा, कारण हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण त्या मानसशास्त्रीय युक्त्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या एखादा पुरुष एखाद्या स्त्रीच्या प्रेमात वेडा झाल्यावर वापरतो. या युक्त्या इतक्या सूक्ष्म असतात की बहुतेक महिलांना त्या ओळखताच येत नाहीत आणि जेव्हा त्या ओळखतात तेव्हा त्या स्वतःही त्या जाळ्यात अडकलेल्या असतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्ही असे प्रत्येक संकेत ओळखायला शिकाल जे एखादा पुरुष कधीही उघडपणे सांगत नाही. सर्वप्रथम बोलूया त्या गोष्टीबद्दल जी एखादा प्रेमात वेडा झालेला पुरुष सर्वात आधी करतो, आणि ती म्हणजे स्वतःची उपस्थिती वाढवणे. जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला मिळवून इच्छितो तेव्हा तो हळूहळू तिच्या आयुष्यात आपली उपस्थिती इतकी वाढवतो की नकळत ती स्त्री त्याची सवय बनून जाते. तो त्या ठिकाणी दिसू लागतो जिथे तुम्ही जाता, तो त्या गटांमध्ये सहभागी होतो ज्यामध्ये तुम्ही असता, तो तुमच्या सोशल मीडियावरील जुन्या पोस्ट लाईक करू लागतो, तुमच्या स्टोरीज नियमितपणे पाहू लागतो आणि हळूहळू तुम्हाला जाणवू लागते की हा माणूस तर कुठे ना कुठे नेहमीच उपस्थित असतो. मानसशास्त्रात याला मिअर एक्सपोजर इफेक्ट म्हणतात. आपण एखाद्या व्यक्तीला जितके जास्त पाहतो तितके आपण त्याच्याकडे अधिक आकर्षित होऊ लागतो आणि एक हुशार पुरुष या मानसशास्त्रीय तत्त्वाचा पूर्ण फायदा घेतो. दुसरी युक्ती म्हणजे लक्ष देणे आणि दुर्लक्ष करणे यांचा खेळ. ही सर्वात धोकादायक आणि प्रभावी पद्धतींपैकी एक आहे. एक प्रेमात वेडा झालेला पुरुष एका दिवशी तुम्हाला इतके लक्ष देईल की तुम्हाला वाटेल की या जगात तुमच्यापेक्षा महत्त्वाचे दुसरे कोणीच नाही. तो तुमची प्रत्येक गोष्ट ऐकेल, तुमच्या प्रत्येक मताचे कौतुक करेल आणि तुम्हालाच केंद्रस्थानी ठेवेल. पण दुसऱ्या दिवशी तो अचानक थंड होईल, त्याचे मेसेज उशिरा येतील, संवाद कमी होईल आणि त्याचे लक्ष दुसरीकडे असेल. ही त्याची चूक नसते, ही त्याची रणनीती असते. कारण जेव्हा तो लक्ष देणे थांबवतो तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल विचार करू लागता. तुम्ही विचार करता, काय झाले असेल, मी काही चूक तर केली नाही ना, आणि याच विचारांमध्ये तुम्ही त्याला तुमच्या मनात जागा देऊ लागता, जे त्याला हवेच असते. तिसरी गोष्ट म्हणजे एक प्रेमात वेडा झालेला पुरुष तुमचे कौतुक खूप विचारपूर्वक करतो. तो सरळ असे म्हणणार नाही की तुम्ही सुंदर आहात किंवा तुम्ही खूप छान दिसता. त्याऐवजी तो तुमच्या त्या गोष्टींचे कौतुक करेल ज्याकडे कदाचित इतर कोणाचेही लक्ष गेले नसेल. तो म्हणेल तुम्ही ज्या पद्धतीने ती गोष्ट सांगितली ती खूप समजूतदार होती. तो म्हणेल तुमचे हसणे खूप खास आहे. तो म्हणेल तुम्ही जेव्हा एखाद्या विषयावर बोलता तेव्हा वाटते की तुम्ही त्याचा खूप खोलवर विचार केला आहे. अशा प्रकारचे कौतुक तुम्हाला असे वाटू देते की हा माणूस तुम्हाला खरोखर समजतो, पाहतो आणि ओळखतो, आणि ही भावना कोणत्याही नात्याचा पाया असते. मानसशास्त्रात याला पर्सनलाइज व्हॅलिडेशन म्हणतात. जेव्हा कोणी तुम्हाला अशा प्रकारे पाहते की तुम्ही खरोखरच खास आहात तेव्हा तुमचे मन आपोआप त्याच्याकडे आकर्षित होऊ लागते. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, जर हा व्हिडिओ तुम्हाला आत्तापर्यंत उपयुक्त वाटत असेल तर आत्ताच खाली लाईक बटन दाबा, कारण संशोधन सांगते की ज्या गोष्टी आपल्याला मौल्यवान वाटतात त्याच्याबद्दल आपण एखादा छोटासा प्रतिसाद नक्की देतो आणि हाच छोटासा प्रतिसाद आपल्याला त्या गोष्टीशी अधिक जोडतो. म्हणून हा लाईक फक्त माझ्यासाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या भागासाठी आहे. चौथी युक्ती म्हणजे गुपिते शेअर करण्याची पद्धत. एक प्रेमात वेडा झालेला पुरुष तुमच्यासोबत अशा गोष्टी शेअर करेल ज्या कदाचित तो इतर कोणालाही सांगत नसेल. तो तुम्हाला सांगेल की त्याच्या बालपणात काय घडले होते, त्याला कोणत्या गोष्टींची भीती वाटते, आयुष्यात त्याला काय हवे आहे. हे सर्व ऐकून तुम्हाला असे वाटेल की तो तुमच्यावर खूप विश्वास ठेवतो, आणि जेव्हा कोणी आपल्यावर विश्वास ठेवते तेव्हा स्वाभाविकपणे आपणही त्याच्याबद्दल मऊ होतो. आपणही त्याला आपल्या गोष्टी सांगू लागतो आणि हळूहळू एक भावनिक नाते तयार होते जे बाहेरून दिसत नाही पण आतून खूप खोल असते. मानसशास्त्रात याला रेसिप्रोकल डिस्क्लोजर म्हणतात. जेव्हा कोणी आपल्याशी मनमोकळेपणाने बोलते तेव्हा आपणही खुले होऊ लागतो आणि हे मनमोकळेपण एक अदृश्य बंध निर्माण करते.
5वी युक्ती म्हणजे तुमच्या गरजा आधी पूर्ण करणे. एक प्रेमात वेडा झालेला पुरुष नेहमी हे लक्षात ठेवेल की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर तो उपस्थित असावा. जर तुम्हाला कुठे जायचे असेल तर तो तुम्हाला सोडण्याची ऑफर देईल. जर तुम्ही एखाद्या अडचणीत असाल तर तो उपाय घेऊन येईल. जर तुम्ही दुःखी असाल तर तो तुम्हाला आनंदी करण्याचा प्रयत्न करेल. तो स्वतःला समस्या सोडवणारा व्यक्ती म्हणून सादर करतो आणि हळूहळू तुमचा मेंदू त्याला एका सुरक्षित व्यक्तीप्रमाणे स्वीकारू लागतो. म्हणजे असा माणूस ज्याच्यावर विसंबून राहता येते आणि जेव्हा आपण एखाद्यावर अवलंबून राहू लागतो तेव्हा त्याची अनुपस्थिती आपल्याला अस्वस्थ करू लागते आणि नेमके तेच त्याला हवे असते. 6वी युक्ती आणि ही खूपच सूक्ष्म आहे. तो तुमच्या जगात रस दाखवतो. त्याला तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचे असते. जर तुम्हाला एखादे खास संगीत आवडत असेल तर तो ते ऐकू लागेल. जर तुम्हाला एखादे पुस्तक किंवा शो आवडत असेल तर तो त्याबद्दल माहिती गोळा करेल, जेणेकरून तो तुमच्याशी त्यावर चर्चा करू शकेल. हे सर्व तो म्हणून करत नाही की त्याला त्या गोष्टी खरोखर आवडतात, तर म्हणून करतो की तुम्हाला असे वाटावे की तुमच्यात किती साम्य आहे. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीत स्वतःची झलक दिसते तेव्हा आपण आपोआप त्याच्याकडे आकर्षित होतो. मानसशास्त्रात याला सिमिलर अट्रॅक्शन इफेक्ट म्हणतात. आता बोलूया एका अतिशय रंजक संशोधनाबद्दल. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या मानसशास्त्र विभागातील संशोधकांनी एक अभ्यास केला. या अभ्यासात असे आढळले की जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो नकळत आपल्या शरीराच्या हालचाली आणि बोलण्याच्या पद्धतीला त्या स्त्रीप्रमाणे जुळवून घेऊ लागतो. याला बिहेवियरल मिररिंग म्हणतात. म्हणजे जर तुम्ही हळू बोलत असाल तर तोही हळू बोलू लागेल. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट पद्धतीने हसत असाल तर तोही तशाच प्रकारची प्रतिक्रिया देऊ लागेल. ही मिररिंग इतकी नैसर्गिक वाटते की तुम्हाला असे वाटू लागते की हा माणूस तुमच्यासारखाच आहे, पण प्रत्यक्षात तो हे जाणीवपूर्वक करत असू शकतो. या संशोधनात असेही दिसून आले की जे लोक इतरांचे मिररिंग करतात त्यांना लोक अधिक आवडतात आणि अधिक विश्वासार्ह मानतात. म्हणूनच ही पद्धत इतकी प्रभावी ठरते. 7वी युक्ती म्हणजे हलक्या स्वरूपात मत्सर निर्माण करणे. एक प्रेमात वेडा झालेला पुरुष कधीकधी हे तपासण्याचा प्रयत्न करतो की तुमच्या मनात त्याच्यासाठी काही भावना आहेत का. तो एखाद्या दुसऱ्या स्त्रीचा उल्लेख करेल, फक्त इतकाच की तुम्ही त्याची नोंद घ्यावी. तो म्हणेल की कोणीतरी त्याचे कौतुक केले किंवा कोणाला त्याच्यात रस आहे. तो हे पाहू इच्छितो की तुमच्या चेहऱ्यावर, आवाजात किंवा उत्तरात काही बदल होतो का. जर तुमची प्रतिक्रिया थोडीशी जरी वेगळी असेल तर त्याला त्याचे उत्तर मिळते आणि जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर तो आणखी प्रयत्न करतो. ही एक अतिशय हुशार मानसशास्त्रीय चाचणी असते जी तो घेत असतो आणि बहुतेक लोक ती ओळखत नाहीत. 8वी युक्ती म्हणजे भविष्याची कल्पना तुमच्यासोबत शेअर करणे. एक प्रेमात वेडा झालेला पुरुष बोलता बोलता तुम्हाला त्याच्या भविष्यात सामावून घेऊ लागतो. तो म्हणेल, आपण दोघांनी एक दिवस तिथे नक्की जायलाच हवं. तो म्हणेल, जर कधी असं झालं तर तुला ते नक्की आवडेल. तो अशी वाक्य बोलू लागेल ज्यामध्ये आपण हा शब्द हळूहळू वाढू लागतो आणि हे आपण तुमच्या अवचेतन मनात एका बीजाप्रमाणे पेरले जाते. तुम्हालाही कळत नाही की कधीपासून तुम्हीही त्या आपणची कल्पना करू लागला आहात. 9वी आणि अत्यंत प्रभावशाली युक्ती म्हणजे सातत्य दाखवणे. एक प्रेमात वेडा झालेला पुरुष जाणतो की भावनांमधील चढ उतारांपेक्षा स्थिर आणि सातत्यपूर्ण उपस्थिती अधिक प्रभावी असते. तो दररोज सकाळी तुम्हाला गुड मॉर्निंग पाठवेल. तो प्रत्येक आठवड्यात एखादा खास दिवस लक्षात ठेवेल. मग तो तुमची एखादी छोटीशी परीक्षा असो, एखादी महत्त्वाची मीटिंग असो किंवा कोणतीही योजना असो. तुम्ही महिन्यांपूर्वीच सहजपणे सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तो लक्षात ठेवेल आणि जेव्हा तो त्या गोष्टी पुन्हा आठवून सांगेल तेव्हा तुम्हाला असे वाटेल की या माणसाने माझी प्रत्येक गोष्ट मनापासून ऐकली होती. हे सातत्य, ही स्मरणशक्ती, हे लक्ष, हीच ती शस्त्रे असतात जी हळूहळू तुमच्या हृदयाभोवती उभ्या असलेल्या भिंती मोडू लागतात. 10वी युक्ती म्हणजे योग्य वेळी असुरक्षितता दाखवणे. एक हुशार पुरुष कधीकधी स्वतःला कमकुवत दाखवतो. म्हणून नाही की तो खरोखर कमकुवत आहे, तर म्हणून की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासमोर असुरक्षित किंवा कमकुवत होते तेव्हा आपल्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि सहानुभूती हे प्रेमाचे पहिले दार असते.
तो म्हणेल की त्याला एकटेपणा जाणवतो किंवा त्याला समजून घेणारे कोणीच नाही, किंवा तुमच्याशी बोलल्यावर त्याला खूप शांत वाटते. हे ऐकल्यावर तुमच्या मनात त्याची काळजी घेण्याची इच्छा निर्माण होते आणि नेमके तेच त्याला हवे असते. आता एक काम करा, जर तुम्ही यापैकी कोणतेही वर्तन एखाद्या व्यक्तीमध्ये पाहिले असेल तर खाली कमेंटमध्ये मी ओळखलं असे लिहा. कारण जेव्हा आपण एखादा अनुभव शब्दांमध्ये व्यक्त करतो तेव्हा तो आपल्या मनात अधिक स्पष्ट होतो आणि पुढच्या वेळी तो ओळखणे आपल्यासाठी अधिक सोपे होते. ही फक्त एक कमेंट नाही, तर तुमच्या स्वतःच्या जागरूकतेकडे टाकलेले एक पाऊल आहे. मित्रांनो, या सर्व 10 युक्ता उपस्थिती वाढवणे, लक्ष आणि दुर्लक्षाचा खेळ, वैयक्तिक कौतुक, गुपिते शेअर करणे, गरजा पूर्ण करणे, साम्य दाखवणे, मत्सर निर्माण करणे, भविष्याची कल्पना शेअर करणे, सातत्य राखणे आणि योग्य वेळी असुरक्षितता दाखवणे, या सर्व त्या गुंतागुंतीच्या मानसशास्त्रीय प्रक्रियेचा भाग आहेत, ज्या एक प्रेमात वेडा झालेला पुरुष अनेकदा नकळत किंवा कधीकधी जाणीवपूर्वक वापरत असतो. काही पुरुष हे जाणून बुजून करतात, तर काही अनवधानाने, पण दोन्ही परिस्थितींमध्ये त्याचा परिणाम जवळजवळ सारखाच असतो. हा व्हिडिओ यासाठी बनवलेला नाही की तुम्ही अशा पुरुषांना चुकीचे समजावे किंवा त्यांच्यापासून दूर राहावे, तर यासाठी बनवलेला आहे की तुम्ही जागरूक राहावे. कारण जागरूकता तुम्हाला ही शक्ती देते की तुम्ही कोणाबद्दलच्या तुमच्या भावना केवळ भावनांच्या भरात जगत आहात की जाणीवपूर्वक निर्णय घेत आहात. भावना चुकीच्या नसतात, पण जेव्हा आपण त्यांना न समजून जगतो तेव्हा आपण त्यांच्या हातातील बाहुले बनतो. आणि एक समजूतदार स्त्री कधीही कोणाच्या हातातील बाहुले बनत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला मौल्यवान वाटला असेल तर तो तुमच्या ओळखीच्या महिलांसोबत नक्की शेअर करा, कारण ही जागरूकता प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.